24 वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग. गुंगीचे औषध देऊन आक्षेपार्ह व्हिडिओ केले रेकॉर्ड. الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمد رسول الله أشهد أن محمد رسول الله أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. नागपुरातून समोर आलेल्या एका घटनेनं संपूर्ण पोलीस दल आणि सामाजिक वातावरण हादरून गेलं आहे. शहरात राहणाऱ्या एका 24 वर्षीय विवाहित महिलेने तिच्या शाळेतील एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीवर आणि त्याच्या साथीदारांवर सक्तीने धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिला रिअल इस्टेटचा व्यवसाय करते. तिचे पती देशाच्या सुरक्षेसाठी शहराबाहेर जवानाच्या कर्तव्यावर तैनात आहे. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी अयाज मदारे याने मालमत्ता खरेदीच्या बहाण्याने तिच्याशी संपर्क साधला. 8 फेब्रुवारी 2025 रोजी एका हॉटेलमधील बैठकीदरम्यान पीडितेच्या पेयात गुंगीचं औषध देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हे आक्षेपार्ह व्हिडिओ पतीला पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेकडून टप्प्याटप्प्याने तब्बल 4 लाख रुपये उकळले. मात्र आरोपीची विकृती इथेच थांबली नाही. आरोपी सातत्याने काही द्रव पदार्थ आणून पीडितेला पाजायचा आणि जादूटोणा तसेच संमोहनाचा वापर करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करायचा असा धक्कादायक आरोप FIR मध्ये करण्यात आला आहे. यामध्ये जे आहे आमच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील जे आहे जे हॉटेल आहे इम्पेरियल हॉटेल या ठिकाणी जे आहे विक्टीम आणि यामधील जो मुख्य आरोपी आहे अय्याज मदारे म्हणून यांचे जे आहेत शारीरिक संबंध जे आहेत या ठिकाणी 8 फेब्रुवारी 2025 रोजी जे आहेत ते झालेले आहे. या घटनेमध्ये जे आहे जे फिर्यादीने नमूद केलेलं आहे त्यामध्ये तिने आमच्याकडे जे आहे एक काढलेला जो व्हिडिओ आहे त्या मुलासोबत आरोपीसोबत तो आमच्याकडे प्रेझेंट केलेला आहे. त्याच्यानुसार जे आम्ही मी सांगितलं आपल्याला की ब्लॅक मॅजिक ॲक्टचे आपण सेक्शन त्यामध्ये लावलेलं आहे. त्यानंतर जे आहे विक्टीमचं असं म्हणणं आहे की तिला जे आहे एक MP म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील एका ठिकाणी जे आहेत तो मुलगा जो आहे तो घेऊन गेला होता. ते सोबत गेलेले होते आणि त्या ठिकाणी जे आहे तिचं जे आहे कन्व्हर्जन जे आहे केलं असल्याची जे आहे विक्टीम बोलते आहे आणि त्यानंतर निकाह लावल्याचं नाही का निकाह लावल्याचं जे आहे ती त्या ठिकाणी जे आहे ते बोलते आहे. यामधला जो मुख्य आरोपी आणि जे पीडित आहे हे दोघेही एकमेकाशी परिचित आहेत. म्हणजे त्यांचा बऱ्याच वर्षापासून जो आहे ते एकमेकाला परिचित आहेत. तर यामध्ये अत्याचार करण्यात आला होता, त्याच व्हिडिओच्या आधारावर तिला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं आणि नंतर धर्मांतरण करण्यात आलं असं सांगण्यात आलं. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जे आहे हे कथन केलेलं आहे. यामध्ये जे आहे आपण मुख्य आरोपी अय्याज मदारे राहणार कळमेश्वर याला आपण अरेस्ट केलेला आहे. त्याचबरोबर जे आहे त्याला सहकार्य करणारा त्याचा मित्र यालासुद्धा अमीन शेख नावाचा यालासुद्धा आपण या ठिकाणी जे आहे अरेस्ट केलेला आहे. आणि आपल्या याच्यामध्ये जे आहे जे फिर्यादीचं म्हणणं आहे जे पीडितेचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने जे आहे आपण सखोल तपास जो आहे तो वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे. सर किती आरोपी आहे नेमके? यामध्ये जे आहे 3 आरोपी जे आहेत दिसत आहे. त्याच्यातले आपण 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि एक टीम जी आहे आपण रवाना केलेली आहे 3ऱ्या आरोपीला पकडण्यासाठी. तर याच्यामध्ये सखोल ज्या काही गोष्टी निघतील जे काही याच्यामध्ये आम्हाला पुरावे मिळतील त्यानुसार आम्ही सखोल याच्यामध्ये तपास सुरू आहे. सर एखाद्या म्हणजे अत्याचाराचा आरोप आणि बाकी 2 आरोपींचा काय सहभाग? दुसरा जो आहे त्याचा मित्र आहे जवळचा मित्र आहे. तर तिचं असं म्हणणं आहे की त्या मित्राने जे आहे तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि ज्या वेळेला तिला त्या ठिकाणी घेऊन गेलेत मध्य प्रदेशच्या ठिकाणी तो त्या ठिकाणी तो ऑलरेडी हजर होता. म्हणजे त्याने जे आहे त्या गुन्ह्यामध्ये जे आहे सहकार्य केल्याचं प्रथम दर्शनी जे आहे ते दिसत आहे. तक्रारीनुसार 31 मे रोजी आरोपीने पीडितेला बळजबरीने कळमेश्वर येथे नेलं. तिथे मध्य प्रदेशातील एका मौलानाने काही धार्मिक विधी करत पीडितेच्या इच्छेविरोधात तिचे सक्तीने धर्मांतर घडवून आणले आणि तिचा निकाह झाल्याचं घोषित केलं. या संपूर्ण प्रक्रियेचा आणि महिलेचे हात धरून धार्मिक वाक्य उच्चारताचा एक व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. या छळाला कंटाळून अखेर पीडितेने आपल्या पतीला या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे आणि त्याचा साथीदार आमीन शेख याला अटक केली आहे, तर तिसरा आरोपी सध्या फरार आहे। या प्रकरणात नेहमीच्या कलमांसह जादूटोणा विरोधी कायद्यान्वये देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबासोबत आणि एका महिलेसोबत घडलेला हा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे। नागपूर पोलिसांनी या प्रकरणातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी आणि पैशांच्या व्यवहारांची पडताळणी सुरू केली आहे। आता या गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलीस कधीपर्यंत अटक करतात आणि पीडितेला कसा न्याय मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।